लाईफ पॉझिटिव्हच्या आणखीन एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 2024च्या दिवाळीच्या सुमारास चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे या भावगीतावर आधारित पहिला भाग आपल्या सेवेत सादर केला होता. जर तो व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर त्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. आज आपल्या समोर चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे चा दुसरा भाग आपल्या समोर सादर करतो आहे. आता तुझे चरण चपल आहे हे कोणाला उद्देशून म्हटलं आहे तर लक्ष्मीला उद्देशून म्हटलेलं आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी त्याच घरात वास करते जिथे नीतिमत्ता आहे, शांतता आहे, समानता आहे, न्याय आहे, जिथे उपासना सातत्याने होत असते त्याच घरामध्ये लक्ष्मी नांदते. ज्या घरामध्ये कलह, भांडण, हेवे दावे, असमानता, अन्याय असतो त्या ठिकाणी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी नांदत असते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी मधला फरक समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कलियुगामध्ये अलक्ष्मीचा प्रभाव वाढलेला आहे. घरात आलेली अलक्ष्मी ही केवळ 10 वर्ष टिकू शकते. अन्याय उपार्जितम द्रव्यम दशवर्षे तु तिष्ठति प्राप्ते तु एकादशे वर्षे समूलम च विनश्यति असं शास्त्र वचन आहे. कलियुगामध्ये प्रत्येक जण श्रीमंत व्हायच्या मागे लागलेला आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या मागे लागलेला आहे. लोकांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न मोठे व्हायला लागलेले आहेत. परंतु या सगळ्या धडपडीमध्ये अलक्ष्मी घरात येते आहे आणि लक्ष्मी घरातून निघून जाते आहे असं चित्र आहे. आणि हे चित्र साधकांच्या आयुष्यामध्ये राहू नये म्हणून हा एक नम्र प्रयत्न आहे. बघा तुम्हाला आवडला तर. या भागामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करणार आहोत त्याचं एक सिनॉप्टिक दृश्य तुमच्या समोर, एक साकल्य चित्र आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते वाचून मी आपला वेळ दवडणार नाही. आपण या गोष्टींची टप्पेवार चर्चा करणार आहोत. काही ठिकाणी सोदाहरण चर्चा करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला सगळ्यात आधी सांगितली की लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन वेगळ्या शक्ती आहेत. लक्ष्मी एक शक्ती आहे, अलक्ष्मी एक शक्ती आहे. लक्ष्मीच्या मागे हा नकारार्थी शब्द लागला की अलक्ष्मी होते. आता अलक्ष्मी कोण हे तुम्हाला आधी सांगितलं आहे, परत
पुनरावृत्तीचा धोका पत्करून पुन्हा सांगतो, अलक्ष्मी समुद्र मंथनातून सगळ्यात पहिल्यांदी आली, पहिल्यांदी आली म्हणून ती लक्ष्मीची मोठी बहीण आहे. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण आहे. आता अलक्ष्मीचे वैशिष्ट्य काय? अलक्ष्मी कुठल्या घरात वास करते? ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, ज्या घरामध्ये कलह आहे, ज्या घरामध्ये समानता आणि न्याय याचा अभाव आहे, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय, त्या घरात अलक्ष्मी राहते. कारण ज्या ठिकाणी समानता आणि न्याय नाही तिथे अन्याय असतो, आणि ज्या ठिकाणी अन्याय असतो त्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली अलक्ष्मीचा वास असतो. गुरुचरित्रामध्ये पिंपळाची उपासना सांगितलेली आहे. कारण पिंपळाच्या झाडावर ब्रह्मा विष्णू महेश सर्व देवता सर्व शुभ शक्ती असतात, अशुभ शक्ती पण पिंपळावर असतात. म्हणून मंगळवारी पिंपळाच्या झाडाला आतळू नये, म्हणजे हात लावू नये असं सांगितलेलं आहे. रात्रीच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली झोपू नये असं सांगितलेलं आहे. आता अलक्ष्मी पासून जर सुटका पाहिजे असेल तर पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दर शनिवारी लोकांची भक्तांची रीघ दिसेल. ते तेलाचा दिवा घरून घेऊन येतील. काही सद्भक्त असे असतात की कणकेचा दिवा आणतात, कणकेमध्ये थोडीशी हळद टाकून स्वतःच्या हाताने मळून आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वात टाकून आणि त्याच्यामध्ये खायचं तेल, तिळाचं तेल असो, मोहरीचं तेल असो, शेंगदाण्याचं तेल असो, आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या उपलब्धतेप्रमाणे ते टाकून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याची पद्धत आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केली, पिंपळाला पाणी टाकलं, पिंपळाला प्रदक्षिणा घातली की सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे गुरुचरित्रामध्ये वारंवार सांगितलेलं आहे आणि सद्गुरूंनी तसे दाखले पण दिलेले आहेत गुरुचरित्रामध्ये. म्हणून अलक्ष्मी ही पिंपळाच्या झाडाखाली असते, तिच्या समोर दिवा ठेवायचा म्हणजे लक्ष्मी आपोआप तुमच्या घरी येते. काही लोकांना खूप सवय असते खाण्याची, चमचमीत मसालेदार पदार्थ काही लोकांना खूप आवडतात, खूप आंबट पदार्थ आवडतात. चमचमीत आणि मसालेदार आंबट पदार्थ, तेलकट पदार्थ ही अलक्ष्मीची आवड आहे. त्यामुळे सात्विक आहार करणाऱ्यांच्या घरी लक्ष्मी राहते. या ठिकाणी आपण लक्ष्मी आणि अलक्ष्मी मधला फरक पाहिला आणि लक्ष्मीची इच्छा करावी, लक्ष्मी आपल्या घरी राहावी अशी सोय करावी. म्हणून काय करायचं ते आपण पुढे बघूया.
लक्ष्मीची अपेक्षा असणाऱ्या आणि लक्ष्मीची उपासना करू इच्छिणाऱ्या साधकांसाठी काही सूक्ष्म मंत्र आहेत. शंकराचार्य विरचित कनकधारा स्तोत्र आहे. कनक म्हणजे सुवर्ण आणि त्याची धारा कनकधारा. कनकधारा स्तोत्रावर लाईव्ह पॉझिटिव्हनी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही शोधून बघू शकता. एका गरीब स्त्रीच्या घरची अवस्था बघून शंकराचार्यांना स्फुरलेलं कनकधारा स्तोत्र आहे. शंकराचार्य जगद्गुरु आद्य शंकराचार्य एका महिलेच्या घरी गेलेत आणि त्यांनी आरोळी ठोकली, ओम भवती भिक्षाम देही. ती महिला समोर आली, सादर प्रणाम केला आणि भिक्षा द्यायला काहीच नाही आहे हे तिच्या लक्षात आलं. तिला माहिती होतं की आपल्या घरात काहीच नाही आहे, पण तिने शोधलं की एक साधू आलेला आहे, संत आलेला आहे, संन्यासी आलेला आहे आणि तिला आवळा सापडला, एक वाळलेला आवळा. आणि तो वाळलेला आवळा शंकराचार्यांच्या कमंडलू मध्ये तिने टाकला. शंकराचार्यांचं त्रिकाल ज्ञानी शंकराचार्य, तिला त्या महिलेचं प्राक्तन त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीला दिसलं आणि मग त्यांनी आपलं हृदय द्रवित करून महालक्ष्मीची उपासना केली आणि स्तोत्र म्हटलं की या अकिंचन स्त्रीकडे तुझी कृपादृष्टी असू दे. आणि मग कनकधारा झाल्या आणि ती स्त्रीचं दारिद्र्य हरण केलं, अशी ती गोष्ट आहे. दुसरं एक सूक्त आहे ज्याला श्री सूक्त असं म्हणतात. श्री सूक्त हे सिद्ध स्तोत्र आहे. श्री सूक्ताचा पाठ करा, जसा जमेल तसा करा. सकाळी जमला सकाळी करा, मध्यान्नी जमला मध्यान्नी करा, नाही जमला संध्याकाळी करा. श्री सूक्त म्हणजे लक्ष्मी मिळविण्याचा कोड लँग्वेज आहे. श्री सूक्तामध्ये कोडिंग आहे असं कॉम्प्युटर तज्ञ सांगतात. तिसरी महत्वाची गोष्ट, आजकाल एक विचित्र प्रथा निघालेली आहे. जिथे जातो तिथे, ज्या देवस्थानाला जातो तिथून तिथले फोटो आणतो आणि ते फोटो देवघरात ठेवतो. फोटोंची संख्या वाढत जाते, आपले देवापाशी बसण्याची वेळ कमी असते, संकुचित असते, आपल्याला वेळच नसतो. आणि त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट होते, आपण कुलदेवतेला विसरतो. जर लक्ष्मी पाहिजे असेल तर कुलदेवता स्मरणात असली पाहिजे, नित्य स्मरण केलं पाहिजे. कुलदेवतेचा मंत्र, अहो येता जाता उठता बसता, घरी दारी शय्येवरी, रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी, असं सांगून ठेवलेलं आहे. काय वेळ काही नाही आहे, पायात चप्पल आहे नाही आहे, कुठे चाललो आहे माहिती नाही आहे, धावतो आहे, सगळं चाललेलं आहे. तरी पण नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे. कुलदेवतेचं नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. चौथी महत्वाची गोष्ट, जर घरात लक्ष्मी नांदायची असेल
तर गृहलक्ष्मीचा आदर करायला शिका. जिला तुम्ही वचन देऊन, जिने सप्तपदी तुमच्या सोबत चाललेली आहे, 7 समुद्र आहेत, सप्त समुद्र आहेत, तसे 7 पद ती तुमच्या सोबत चाललेली आहेत. आणि 7 हा शब्द फार महत्वाचा आहे. त्याचा दाखला तुम्हाला देतो. की एका ज्ञानहीन व्यक्तीला सद्गुरूंनी 7 रेखा ओलांडायला लावल्या आणि त्याला वेद म्हणायला पात्र केलं. हा 7 चा अर्थ लक्षात घ्या. 7 हा आकडा हा फार महत्वाचा आहे. जिच्या सोबत तुम्ही 7 पावलं चाललेला आहात आणि जिने आपल्या अंगठ्याने 7 सुपाऱ्या बाजूला केलेल्या आहेत आणि जी तुमच्या घरामध्ये तांदळाचं माप ओलांडून आलेली आहे, तिचा आदर करणे हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. ज्या घरामध्ये गृहलक्ष्मीचा अनादर होतो त्या घरात लक्ष्मी वास करू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, गृहलक्ष्मीचा आदर करा. गृहलक्ष्मीचा अनादर करणाऱ्यांचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. ठाण्यातली गोष्ट आहे. एका व्यक्तीने आपल्या गृहलक्ष्मीला घटस्फोट दिला. घटस्फोट दिला, पोटगी द्यायला नकार, स्वतःचं घर विकलं, त्याच्यातून हिस्सा द्यायला नकार, आणि दुसरं लग्न करण्याचे डोहाळे त्या माणसाला लागलेत. आणि कसे बळी पडतात हे लोक. एक वासुदेव आला. आता मुंबईमध्ये येणारे वासुदेव हे खरोखरचे वासुदेव आहेत का? ते रूप रंग बदलून येणारे वासुदेव आहेत. त्या वासुदेवाला प्रश्न विचारला आईने आणि मुलाने, माझं लग्न केव्हा होईल? आता जर त्या वासुदेवाला भविष्य माहिती असतं तर तुझं तर लग्न झालेलं आहे असं त्याने सांगितलं असतं. पण या वासुदेव हा भोंदू वासुदेव होता. त्यांनी बघितलं की इथे आपल्याला कोपरानी खणता येतं. त्याने त्या माणसाकडून, त्या माणसाच्या आईकडून 35,000 रुपये उकळले आणि सांगितलं की तुमचं लग्न होईल. असे फसवे लोक असतात, त्यांच्या नादी लागू नका. लक्ष्मी पाहिजे असेल तर गृहलक्ष्मीचा आदर करायला शिका. पुढचा मुद्दा, लक्ष्मीची अपेक्षा असेल तर सात्विक आहारावर भर द्या. सात्विक आहार, अन्नसूक्त ज्या घरात म्हटल्या जातात तिथला आहार सुक्त हा सात्विक होतो. अन्नसूक्त माहिती नसतील तर अन्नपूर्णा स्तोत्र शंकराचार्य विरचित त्यातले 2 शेवटचे श्लोक म्हणा. तुमच्या घरात खायला काही नाही आहे, काही हरकत नाही, तुमचं पोट भरायचं आहे, हे 2 श्लोक म्हणा. एका तांब्यात पाणी घ्या,
तांब्यावर हात ठेवा, सिद्ध आसनावर बसा आणि हे श्लोक म्हणा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. माता च पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम. एका लाईफ पॉझिटिव्हच्या आदर करणाऱ्या व्यक्तीला हे 2 श्लोक मी म्हणून दाखवले. त्यांनी विनंती केली की या 2 श्लोकावर एक व्हिडिओ करा, तो येईल लवकर. पण हे 2 स्तोत्र म्हणा पाण्यावर ठेवून. तुमच्या घरात खायला काही नाही आहे, ते पाणी पिऊन टाका, तुमचं पोट आपोआप भरल्या जाईल. एवढी ताकद अन्नपूर्णा सुक्तामध्ये आहे आणि त्या 2 श्लोकामध्ये आहेत. लक्ष्मीची अपेक्षा असेल आणि लक्ष्मीची उपासना करायची असेल तर घरामध्ये समानता आणा. सगळ्यांना समान न्याय द्यायला शिका. भेदभाव लक्ष्मीला मान्य नाही. सामूहिक निर्णय घ्यायला शिका. सगळे निर्णय सगळ्यांना सांगा. समानता ह्या आपल्या राष्ट्रीय तत्वज्ञानाचा एक भाग आहे नव्हे, तो आपल्या वैदिक संस्कृतीचा गाभा आहे, पाया आहे. समानता आणणे फार कठीण आहे. ते आईला पण जमत नाही. एक आई अशी आहे, ती फक्त एका मुलीचंच नाव घेते, दुसऱ्या मुलीचं नाव घेत नाही, 2 मुलांचंही नाव घेत नाही. समानता कशी आणणार तुम्ही? बाकीचे लोक आहेत, त्यांचंही कर्तृत्व आहे ना, ते मान्य करायला पाहिजे. विषमता आली की लक्ष्मी गेली. समानता आणि न्याय, न्यायदंड तो कोर्टात मिळणारा न्याय नाही. कारण कोर्टात मिळणारा न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. ईश्वराची एक न्यायाची काठी असते, तिचा आवाज होत नाही असं म्हणतात, पण ती कार्य करत असते. अन्याय करू नका, कोणावरही अन्याय होऊ देऊ नका. एखादी गोष्ट तुम्हाला जमली नाही, सरळ कबूल करा, ही गोष्ट मला जमली नाही म्हणून ही गोष्ट मी करू शकत नाही. पण न्याय हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा गुण आहे कृतज्ञता. जे मिळालं आहे, अपेक्षा भरपूर असतात, अपेक्षा भरपूर असतात, अपेक्षांना अंत नाही. अपेक्षा असाव्यात. अपेक्षा या हे स्वप्न आहेत, पण स्वप्न आणि सत्यामध्ये फरक आहे. त्यामुळे जे मिळालं आहे त्याबद्दल ईश्वराप्रती कृतज्ञ राहा. त्यांनी जे दिलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञ द्या. तू मला जेवायला दिलं, सकाळ संध्याकाळ जेवायला देतो, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तू मला पैसा मिळवून देतो, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी करतो आहे हा भाव नको. अहंभाव घालवणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं होय. जे काही होत आहे आयुष्यामध्ये ते ईश्वराच्या कृपेने होत आहे. दुःख जरी असले, त्या दुःखामध्ये ईश्वराचा काहीतरी हेतू असतो.
त्यातून काहीतरी चांगलं होणार असतं, म्हणूनच ईश्वर दुःख देतो. म्हणून कृतज्ञता हा एक गुण अंगीकारा. लक्ष्मीची अपेक्षा आणि उपासना करणाऱ्यांसाठी काही मूल मंत्र मी दिलेत, ते आपल्याला पटले असतील असं वाटतं. लक्ष्मी पाहिजे असेल तर नियोजन करा, व्यवस्थापन करा. प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आर द की व्हर्च्यूज इन टुडेज वर्ल्ड. खर्चाचं नियोजन असलं पाहिजे. आगंतुक खर्च येणारच आहे, परंतु आपलं खर्चाचं नियोजन असलं पाहिजे. आपल्यापाशी पैसा किती आहे, किती येतो आहे आणि त्याचं आपण नियोजन काय करणार आहे ते असायला हवं. मिळकतीचा काही भाग हा गुंतवणुकीसाठी राखून ठेवला पाहिजे. मिळकतीचा काही भाग आपत्कालीन स्थितीसाठी राखून ठेवला पाहिजे. मिळकतीचा काही भाग हा खर्चासाठी नियोजित केला पाहिजे. खर्चाचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं. लक्ष्मी काय सांगते? समानता आणि न्याय. लक्ष्मी आणखीन एक गोष्ट सांगते, एकत्र राहा. एकत्र राहा. आणि हा गुण मी माझ्या आयुष्यात पाळला. प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक पत्नीला त्यांचे वेगवेगळे खाते उघडून दिलेत. परंतु एक नियम मी पाळला की सगळे जण आपल्या खात्यातून पैसे काढणार नाही. एकाच खात्यातून पैसे निघतील आणि त्यातून सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील. मी काही वचन दिलं नाही, पण माझा अलिखित नियम होता आणि ते मी माझ्या मुलांना सांगितलं, पत्नीला सांगितलं आणि ते मी पाळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही करून बघा. एकत्र राहा, एकत्र जेवा. The family that eats together stays together. सूत्र आहे जीवनाचं. एकाच खात्यातून महिनाभराचा पैसा खर्च करा, बाकीचे खाते जमा करण्यासाठी ठेवा. एकूण 3 खाते तुमच्यापाशी असले पाहिजेत. एक इनकमिंगचं खातं, त्या खात्यातून बचतीसाठी पैसा वळता झाला पाहिजे. आणि तिसरं खातं हे इमर्जन्सी फंडचं खातं असलं पाहिजे. जे बचतीचं खातं आहे त्या खात्यामध्ये तुमचे सगळे डिव्हिडंड वगैरे जमा झाले पाहिजेत. आणि एकाच खात्यातून पैसे काढायचे. बाकीच्या खात्यात पैसे टाकायचे असतील तर 5 तारखेच्या आधी टाकायचे, म्हणजे महिनाभराचं व्याज मिळेल. लक्ष्मी घरात टिकायची असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे, एकत्र जेवणं आवश्यक आहे, एकत्र नियोजन करणं आवश्यक आहे, एकत्र निर्णय घेणं आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टी कोणत्या, त्याची व्याख्या असली पाहिजे. अनावश्यक गोष्टींची खरेदी नको. जर अनावश्यक गोष्टींची खरेदी आपण ठरवली तर अलक्ष्मी आत येईल, लक्ष्मी बाहेर जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याला खर्चावर नियंत्रण ठेवता येतं त्याच्या घरात लक्ष्मी आपणून येते, राहते. आणि एक शेवटचा महत्वाचा मुद्दा, विश्वस्त भावना. आयुष्यामध्ये आपल्याला कधी कधी जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. काही सामाजिक जबाबदाऱ्या असतात, काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. काही ठिकाणी तुम्ही एखाद्या मॅनेजमेंट मध्ये काम करत असता, एखाद्या संस्थानावर तुमची नेमणूक असते. काही कुटुंबामध्ये देवालयाची देखरेख करण्यासाठी तुमची नियुक्ती झालेली आहे. त्या देवालयाच्या संत्र्याच्या बागा आहेत, त्यातून मिळालेलं उत्पन्न आणि त्यासाठी करावयाचा खर्च आणि तुमच्या घराचा खर्च हा वेगळा असला पाहिजे. मी त्या ठिकाणी विश्वस्त आहे, मला देवानी त्या ठिकाणी ट्रस्टी, देवाचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून देवानी मला तिथे नेमलेला आहे. ही भावना जर असली आणि ती भावना ठेवून तुम्ही खर्च केला तर लक्ष्मी तुमच्यापाशी राहते. कोणाचा तरी पैसा आहे म्हणून मी माझ्या मुलाला चांगल्या शाळेत टाकतो आणि मग तो पैसा मिळणं बंद झाला की ती त्या शाळेतून काढून साध्या शाळेत टाकतो. याला काय अर्थ आहे? विश्वस्त भावना अत्यंत महत्वाची असते. ज्या ठिकाणी विश्वस्त भावना जपली जाते त्या ठिकाणी लक्ष्मी निवास करते, हे लक्षात घ्या. हे मुद्दे तुम्हाला पटले का? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला या चर्चेतून आणखीन काही नवीन मुद्दे सापडले असतील तर ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. घराची अर्थव्यवस्था मध्ये नोंदीचं अत्यंत महत्वाचं आहे. कुटुंब प्रमुखाने नोंदी ठेवायला हव्या. नोंदीसाठी डायरी ठेवायला हवी. डायरी लिहिणे ही एक चांगली सवय आहे. जे लोक डायरी लिहितात त्यांच्याकडे लक्ष्मी राहते. सर्व जमा खर्च नोंदवा. जेवढे तुमचे अकाउंट्स असतील त्या सर्व अकाउंटचे त्या डायरी मध्ये स्वतंत्र पाने असायला हवे. त्यात पैसे जमा झाले लिहून काढा, त्यातून पैसे काढले लिहून काढा. बँक पासबुक वर विश्वास ठेवू नका. ऑनलाईन सगळं काही दिसतं. अरे जीपे तुम्ही करत राहता आणि मग शेवटी काहीच लक्षात येत नाही. तुमच्या जीपेचं स्टेटमेंट किती कागदांवर प्रिंटआउट काढणार आहात आणि किती झाडं तोडणार आहात. प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र जागा असायला हवी. एका डायरीमध्ये, एका डायरीला 350 पानं असतात. मोठी डायरी करा, त्याचं नियोजन करा, त्याला सेपरेटर टाका आणि त्या ठिकाणी लिहित राहा. तुम्ही कुटुंब प्रमुखाने ही सवय लावली की तुमच्या पाल्यांना आपोआप ती सवय लागेल. पैसे आहे म्हणून काढायचे नको, चुकीची सवय आहे. अलक्ष्मीला आणणारी सवय आहे. लक्ष्मी आपल्याला प्राप्त करायची आहे, लक्ष्मी टिकवायची आहे. लक्ष्मी चपल आहे हे लक्षात ठेवा. लक्ष्मी चंचल आहे. म्हणून नैतिकता, न्याय, समानता आणि माणुसकीची भावना ज्या घरामध्ये राहते तिथेच लक्ष्मी राहते, हे सांगण्यासाठी कुठल्याही अर्थतज्ञाची गरज नाही.
तुम्हाला डायरी लिहायला सांगितलेली आहे. जीवनातल्या महत्वाच्या नोंदी लिहून ठेवा. कोणी मदत मागितली, त्याला मदत दिली, लिहून ठेवा. उद्या तो कृतज्ञ झाला तर तुमची कृतज्ञता कागदावर आहे. जी डायरी तुम्ही घरामध्ये ठेवाल, त्या डायरीच्या आतल्या पृष्ठावर श्री लिहा, कुंकवानी स्वस्तिक काढा, गणपतीचं चित्र लावा. गणपतीचं चित्र ज्या ठिकाणी लावाल त्याच्या आतल्या बाजूलाही गणपतीचं चित्र लावा आणि महालक्ष्मीचं एक छोटस चित्र लावा आणि ती डायरी हे करा. ज्या ठिकाणी तुम्हाला एखादं महालक्ष्मीचं असं चित्र मिळालं की ज्या ठिकाणी तिचे चरण दिसतात आहे, ते चित्र प्राधान्याने त्या ठिकाणी लावा. लक्ष्मीचं चरण दिसणारं चित्र लावा. त्या डायरीची पूजा करा आणि पूजा करून लिहायला सुरुवात करा. त्या डायरीमध्ये भाग करा. जेवढे तुमचे अकाउंट्स आहेत तेवढ्या अकाउंट्ससाठी पानं समान वाटप करून घ्या. लिहायला लागा. तुम्ही लिहायला लागल्यानंतर तुमचे घरातील लहान सदस्य तुम्ही लिहित आहे म्हटल्यानंतर त्यांच्यावर एक मॉरल बाइंडिंग येईल, ते पण लिहायला लागतील. कारण जर आपण काहीतरी केलं तर त्यांना करा म्हणून सांगण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून हे सर्व उपाय करा, अनुभव घ्या. अध्यात्म हे अनुभवाचं शास्त्र आहे आणि अनुभव घेऊन तुम्हाला बुद्धीला पटलं असेल तरच अनुकरण करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चपल तुझे चरण जरा, या घरी स्थिरावे. हा भाग 2 व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. उदाहरणामुळे हा व्हिडिओ थोडासा लांबला असेल, परंतु आपण शांतपूर्वक श्रवण करून दिला आणि आपला कृपाशीर्वाद दिला, त्याबद्दल आपल्या प्रती विनम्र कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.